महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावर स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या 7 मावळ्यांनी बेहलोल खानाला ज्या गडावरून आव्हान दिलं तोच हा सामानगड। प्रतापराव गुर्जरांनी याच किल्ल्यावरून नेसरीकडे कूच करून खिंडीत आपलं बलिदान दिलं। याच किल्ल्यावर स्वराज्याचा सर्वाधिक दारुगोळ्याचा साठा होता। सामान ठेवण्याची जागा म्हणूनच सामानगड। सामानगड या किल्ल्याचा खरं तर आत्तापर्यंतच्या सगळ्या लोकांच्या माहितीतला उल्लेख जो होता तो भोजराजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला असं एक आख्यायिका आहे। याच्या संदर्भातले प्रत्यक्ष पुरावे आपल्याला आत्ता इथे तरी काही मिळालेले नाहीत, पण निश्चित सांगता येतील असे पुरावे आपल्याला 15व्या शतकापासून या किल्ल्याचे मिळतात। काही किल्ले हे मिलिटरी बेस म्हणून वापरले जायचे, त्याच स्वरूपाचा हा एक किल्ला होता की इथे एक आपण CRPF जसं म्हणतो तशा प्रकारचे एक रिझर्व्ह फोर्स अशी या किल्ल्यावरती ठेवली जात असावी असा एक आपल्याला कागदपत्रातनं अंदाज येऊ शकतो। गेल्या काही काळापासून कोल्हापूर जिल्ह्यातला हा सामानगड खिळखिळा झाला होता। बुरुज ढासळले होते। ज्या विहिरींमध्ये कधी काळी स्फोटक दारुगोळा असायचा त्यावर वेली आणि बांडगुळांनी अतिक्रमण केलं। पण महाराष्ट्रातल्या दुर्गांना मोकळा श्वास देणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानची यावर नजर पडली आणि गडाचा कायापालट झाला। देशासाठी कष्टावे, कष्टोनी तना जिजवावे, जिजता जिजता व्हावे, स्वराज्या फुले। दर शनिवारी आणि रविवारी दुर्गवीरच्या मावळ्यांची फौज किल्ल्यावर येते आणि एखाद्या शत्रूवर तुटून पडावी त्यासारखी किल्ल्यावरच्या झुडपांवर आणि अतिक्रमणांना नेस्तनाबूत करते। सामानगडावर गेल्या 2 वर्षापासून स्थानिक गावांमध्ये आधी गडकिल्ल्यांबद्दलचं महत्त्व पटवून देण्याचे प्रेझेंटेशन स्लाइड शो दाखवण्यात आले आणि तिथून मिळालेल्या शिवभक्त व अशा मुलांना तयार करून मग या गडांवरचं सर्वप्रथम तटबंदी मोकळ्या करण्याचं काम सुरू करण्यात आलं। काही टाक्यांची स्वच्छता करण्यात आली। फलकांचं काम आता चालू आहे आणि या गडाचं महत्त्व पटवून देण्यासाठी काही आपली संस्कृती टिकवणारे जे सण आहेत किंवा सणांच्या माध्यमातून सुद्धा लोक कसे एकत्र येतील या माध्यमातून दसरा, गुढीपाडवा, महाराष्ट्र हे या सर्व गडांवर आजपर्यंत चालू आहेत। तर आम्ही त्या एक्झिबिशन्स, स्लाइड शो यातून आम्ही प्रत्येक शाळेतून आणि कॉलेजमध्ये जाणार आहोत की जेणेकरून खूप लोकांना सामानगड माहीत नाही आहे। आपल्या गावाजवळच हा गड आहे, मात्र याचं महत्त्व कुणाला माहीत नाही। हा पूर्णपणे दुर्लक्षित असा गड आहे। तर त्यामधून आम्ही मुलांना मार्गदर्शन करणार आहोत आणि त्यांनाही ह्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत। गड जागता ठेवून त्याची निगा राखण्याचं व्रत या मावळ्यांनी घेतलंय, पण ते करत असताना या गडाचं वेगळेपण समोर आलंय। गडावर पाण्याचं नियोजन पाहण्यासारखं आहे। जांभ्या दगडात कोरलेल्या 5 विहिरी हा जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे। इतकंच नव्हे तर विहिरींच्या कमानीवर प्राचीन काळातल्या खुणाही उजाडात आल्या आहेत। आत्ता या किल्ल्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर बांधकामाची जोती मिळतात। प्रत्यक्ष उभी असलेली बांधकामं दिसत नाहीत, पण जोती मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यावरनं गडावरती साधारण त्या काळामध्ये 2,500 ते 3,000 वस्ती असावी असा आपल्याला याच्यावरनं अंदाज येतोय। अनेक ठिकाणी आपल्याला हे काम करत असताना खापरं मिळतात। शिवाय तटबंदीमध्ये एक दरवाजा होता, चोर दरवाजा। किल्ल्याचा आता कुठलाही दरवाजा आपल्याला शिल्लक असलेला दिसत नाही, पण हा एकमेव दरवाजा जो आहे तो दरवाजा शिल्लक आजही दिसतो। ABP माझाच्या आक्रोश गडकिल्ल्यांच्या या मालिकेतून महाराष्ट्रभरातल्या उपेक्षित किल्ल्यांची व्यथा समोर आली। काळाच्या गर्तेत गडप झालेले किल्ले लोकांसमोर आले। तेव्हापासून अशा किल्ल्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानसारख्या संस्था भान हरपून काम करतायत। म्हणून 2008 सालापासून दुर्मिळ, दुर्लक्षित, जिथे बऱ्यापैकी लोकांचा वावर होत नाही अशा गडकिल्ल्यांचं संवर्धन सुरू करायचं या अनुषंगाने काम सुरू केलं। सर्वप्रथम रायगड जिल्ह्यातील मानगड हा सर्वप्रथम आम्ही हाताशी घेतला
गडावर काम करण्यापूर्वी गडांच्या खालील गावकऱ्यांच्या बैठका सुरू केल्या. त्यांना महत्त्व पटवून दिले की आपल्याला गड कशासाठी सांभाळावा लागेल, त्या वास्तूंचं महत्त्व काय. आणि तिथून मग गडांवर तटबंदीवरच्या झाडाझुडपांचा सगळा भाग क्लिअर केला. गडांवरील पाण्याच्या टाक्या काही लोकांशी संवाद साधून, इतिहास आपले समितीचे काही लोक आहेत किंवा त्याबद्दल अभ्यास असलेल्या काही इतिहासकारांकडे जाऊन ते कसं काय त्याचं नियोजन करावं लागेल, या नियोजनातून मग त्या गडांच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या. आता गरज आहे अशाच संस्थांचे हात आणखी बळकट करण्याची. तर आणि तरच हे इतिहासाचे मूक साक्षीदार जिवंत राहतील. रणजित माजगावकर, ABP माझा, सामानगड.